छान अशा वड्या कापून एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. नमस्कार, आपलं किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज छान असं पाटवडी बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य मी इथं जिरं घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे, हिंग घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, तेवढ्याच वाटीच्या मापाने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आणि हा मसाला आहे 4-5 हिरव्या मिरच्या आहे, 1 इंच अद्रक आहे, 4-5 लसूण पाकळ्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आहे. तर हे आपण वाटून घेणार आहेत. त्याचा थोडासा ठेचा बनवून घ्यायचा, आबडधोबड असं हे वाटून घ्यायचं आहे मिक्सर. मिरची अशा प्रकारे आपली वाटून झालेली आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा. तर आता आपण इथं कढईत तेल तापायला ठेवू. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेऊ. बेसनासाठी तेल थोडंसं जास्ती घालायचं. तेल चांगलं तापून देऊ. पण हे जिरं घालून घेऊ. अर्धा चमचा जिरं मी घेतलेलं आहे इथं. हे जिरं याच्यात टाकून घेऊ. जिरं चांगलं तडतडलंय. आता याच्यात ओवा घालून घेऊ. ओव्याने छान अशी बेसनाला टेस्ट येते. आणि हा हिंग घेतलेला आहे. हिंगाने पण बेसन खूप टेस्टी होतं. त्याच्यानंतर हळद टाकून घेऊ. आता गॅसची फ्लेम थोडी कमी करू आणि हा हिरव्या मिरचीचा ठेचा त्याच्यामध्ये घालून घेऊ. हा ठेचा चांगला परतून देऊ. वाटीत घेतलेलं पाणी मी मिक्सरच्या भांड्याने याच्यात घालते. आपण मापासाठी जेवढं बेसन पीठ घेतलंय तेवढंच पाणी पण घेतलेलं आहे, म्हणजे बेसन आपलं छान असे तयार होते. हे झाकणाला लागलेली मिरची पण आपण त्याच्यात टाकून घेऊ. पाण्याला चांगली उकळी येऊन देऊ. उकळी आलेली आहे. आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ त्याच्यात. आणि हे थोडं थोडं बेसन त्याच्यात घालून आपण हे हाटून घेऊ. छान असं बेसन हाटून घ्यायचं. बेसनाला अशी गुठळी नाही पडली पाहिजे. असं घुटण्याने छान असं चांगलं हलवून घ्यायचं, म्हणजे त्याला गोळ्या पडत नाही. बेसन चांगलं शिजून द्यायचं. पहा कसं छान असं बेसन आपलं हाटून तयार झालेलं आहे. कसं कढईचं निष्ठात आहे. त्याला अजून शिजायला थोडा वेळ लागेल. तर याच्यात आपण आहे ना वरून अजून थोडंसं तेल फिरून बाजूने आणि याच्यावर 2-3 मिनिटं झाकण ठेवून शिजवून देऊ. पाटवडीच्या भाजी बरोबर भाकरी एकदम छान लागते, बाजरीची भाकरी. आता बेसन होईपर्यंत भाकरीची तयारी चाललेली आहे आपली.
2-3 मिनिटं झालेत. आपण हे झाकण काढून पाहू. बेसनाचे आपल्या असा गोळा तयार होते. मी छान असं बेसन आपलं शिजून तयार झालेलं आहे. तर आपण आता याच्यात थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेऊ बेसनामध्ये. कस्तुरी मेथीने छान अशी बेसनाची टेस्ट लागते. त्याला थोडंसं हलवून घेऊ. गॅस बंद करू. आता हे ताट घेतलेलं आहे. या ताटाला आपण आहे ना येतं ताटाला तेल लावून घेऊ. त्याच्यावर हे बेसन आपण काढून घेऊ. तर बेसन गरम आहे. तेलाचा हात लावलाय मी थोडासा. त्याला तेल पाणी लावायचं थोडंसं. असं छान असं पातळ हे बेसन आपण थापून घ्यायचं. गरम असल्यामुळे हात भाजतो थोडासा. हे बेसन असं गरमच थापून घ्यावं लागतं. बेसन गरम थापलं नाही ना मग ते असं थापत नाही. त्याला अशा बाजूने अशा चिरा पडतात. छान असं पाटवडीचं बेसन आपलं थापून झालेलं आहे. याच्यावर वरून आपण थोडंसं तीळ टाकू. थोडंसं खोबरं घालून घेऊ आणि कोथिंबीर टाकू. आता हे थंड झाल्यावरच याचं कापून वड्या पाडायच्या. तोपर्यंत थंड व्हायला ठेवू आपण. आता आपण पाटवडीच्या रश्श्यासाठी मसाले काढलेले आहेत. तर हा कांदा आहे ना अख्खाच कांदा कापून गॅसवर भाजलेला आहे. आणि हे मसाले आहेत घरचे बनवलेले. कांदा लसूण मसाला, धना पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, हळद हे सगळे मसाले घेतलेत फोडणीसाठी. आणि हे मसाले खोबरं, तीळ, हे अद्रक, कोथिंबीर आणि लसूण हे आता आपण मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेऊ. आपण आता पाटवडीचा रस्सा बनवणार आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापलं त्याच्यात थोडी मोहरी घालून घ्यायची. मोहरी तडतडली मग जिरं घालून घ्यायचं. कढीपत्ता टाकायचा. कस्तुरी मेथी, ही कस्तुरी मेथी टाकायची थोडी. कस्तुरी मेथीमुळे पण आपलं ग्रेव्हीला छान अशी टेस्ट लागते. आता हे मसाले आहेत आपण घरी बनवलेले सगळे मसाले आहेत. तुम्हाला सांगितले कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, धना पावडर. मसाले चांगले परतले. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आता हे वाटून तयार केलेला मसाला आपण त्याच्यात टाकून देऊ. सगळं चांगला करून घेऊ. याला आता आपण चांगलं तेल सुटेपर्यंत झाकून ठेवू. 2-3 मिनिटं चांगलं झाकून ठेवू. आता आपण झाकण काढून पाहू. ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. आणि त्याच्यात गरम पाणी घालून घेऊ. आता
दुसऱ्या कढईमध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे. हे आपण त्या ग्रेव्हीमध्ये टाकून देणार आहे. आता त्याला छान अशी उकळी येऊन द्यायची. गॅसची फ्लेवर मंद ठेवायची, म्हणजे आपल्या रश्श्याला तरी पण छान सुटते. याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. आमटी उकळलेली आहे. आता छान अशी त्याला तरी सुटायला लागलेली आहे. आता आपण वड्या कापून घेऊ. आमटी उकळते चांगले तोपर्यंत त्याच्यात आता वरून कोथिंबीर टाकून घेऊ. छान अशा वड्या कापून एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता छान अशी पाटवडी रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे.